हवामान बदलामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम, शेकोट्या पेटवणं आणि लाकूड जाळण्यावर पालिकेनं घातली बंदी। मुंबईतील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी नोव्हेंबरपासून पुन्हा रस्ते धुलाई, प्रदूषण मुक्तीसाठी मुंबई महापालिकेचं पाऊल। एसटीची दिवाळीत 10% हंगामी भाडेवाढ, 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान अंमलबजावणी। पीएमएवाय घरांची प्रथम प्राधान्य तत्वावर विक्री, म्हाडा उपाध्यक्ष लवकरच निर्णय जाहीर करणार। धान उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा होणार कोंडी, धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं वाढल्या अडचणी, पोर्टलवर देखील अद्याप नोंदणी नाही। भास्कर जाधवांनी नवरात्रोत्सवात सादर केलं जाखडी नृत्य, 57 वर्षांची परंपरा ठेवली अबाधित। पुण्यात डेंग्यूचा कहर सुरूच, आठवडाभरात आढळले 256 संशयित रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। हजारो कोटींची खैरात करूनही ठाणे पालिकेची झोळी फाटकीच, शासनानं 3000 कोटी दिले, 1200 कोटींचे देणे आणि ठेकेदारांची बिलही थकली। शाळांमध्ये तिसरा डोळा एचडी हवा, शिक्षण विभागाच्या सूचना, विद्यार्थ्यांची सुरक्षा, कर्मचाऱ्यांची मानसिक चाचणी होणार। आणि दीपोत्सवात राम मंदिर 2 लाख दिव्यांनी उजळणार, प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत भव्य सजावट करणार।